क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. नाशिक अवैध मद्य वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई. 5 लाखाचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची दमदार कारवाई. महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या मद्य वाहतूक करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक नाशिक विभाग यांच्या पथकाने दिनांक 10 फेब्रुवारी रोजी गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. डी मार्ट मॉल समोर मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव शिवार तालुका जिल्हा नाशिक येथे सापळा रचण्यात आला. यावेळी सिल्वर रंगाची हुंडाई सेंट्रो क्रमांक GJ05CS2112 हे चारचाकी वाहन संशयास्पदरित्या दिसून आले. वाहन थांबवून तपासणी केली असता मधल्या व पाठीमागील सीटमध्ये तसेच डिक्कीत लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आढळून आला. सदर मद्यसाठा हा महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असून दादरा नगर हवेली व दीव दमण या केंद्रशासित प्रदेशात निर्मित व विक्रीसाठी असलेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीच्या ताब्यातून चारचाकी वाहनासह एकूण 5,73,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी ननकूभाई हमीरभाई बशिया वय 67 वर्ष यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई माननीय डॉक्टर श्री राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय श्री प्रसाद सुर्वे सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता माननीय सौ उषा वर्मा विभागीय उपायुक्त नाशिक विभाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत निरीक्षक श्री PM गोडा यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक श्री राहुल मोडक, श्री किरण चिंदडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक किरण गांगुर्डे, जवान महेश सातपुते, राहुल पवार, विलास कुवर, महिला जवान सुनीता महाजन यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री राहुल मोडक करीत आहेत. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नामदेव बोरसे, हर्सुल. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.